तर आज आहे इकडे खूप थंडी म्हणून मी स्वेटर घालून बसली आणि थोडं पावसाचं पण वातावरण झालं म्हणून मी मॅगी केली आणि मॅगी खाल्ल्यानंतर आता व्हिडिओ बनवते. थोडासा अंधार पण पडलाय तर आता स्टार्ट करूया व्हिडिओ आपण. हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कलरफुल ब्लॉगर. तर आज आहे आपला डे 67 ऑफ 90 डेज चॅलेंज डेली ब्लॉगिंगचा आणि योगाचा डे 7. तर मला काही क्वेश्चन्स आले. माझे चॅनल सॉरी इंस्टाग्राम आय डी कोड विथ उज्ज्वला आणि माझ्या इंस्टाग्राम आय डी वर आणि काही व्हॉट्सअपला, कारण माझे मोस्टली सबस्क्रायबर जे आहेत ते माझे फ्रेंड्स, फॅमिली फ्रेंड्स वगैरे त्याचे जवळचे, जे स्ट्रेंजर्स नाही जास्त. तर त्यांनी मला व्हॉट्सअपला त्या दोन्ही माझे इंस्टाग्राम आय डी मेसेज केली. तर पूर्ण मेसेजवर मला एक लक्षात आलं की ज्या वुमन्स आहेत, ज्या आपल्या गर्ल्स आहेत, मुली ज्या माझ्या फ्रेंड्स किंवा दुसऱ्या अदर स्टुडंट्स वगैरे, फर्स्ट म्हणजे त्या मुलींना कॉन्फिडन्सच नाही. म्हणजे कॉन्फिडन्स तुम्ही 100%मधून ऍटलीस्ट 50-60% तरी तुम्हाला असलं पाहिजे. तुम्ही एक कमेंट सुद्धा माझ्या व्हिडिओवर करू शकत नाही की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर हवाय. तर प्लीज थोडा तरी कॉन्फिडन्स बिल्ड करा. आणि मुलं खूप वल्गर कमेंट करतात, खूप असे वल्गर कमेंट आपण इंस्टाग्रामला, युट्यूबला बघतो. तुम्ही छान कमेंट करू शकता, एक क्वेश्चन तुमच्या माइंड मधला मला विचारू शकता. मी खूप मोठी ब्लॉगर किंवा खूप मोठी असं मेंटर ट्युटर नाहीये, बट तुमच्या छोट्याशा क्वेश्चनचं मी आन्सर करू शकते. जर तुम्ही मला क्वेश्चन्स करताय तर तुम्ही मला एलिजिबल समजले तुम्हाला तुमचा आन्सर देण्यासाठी. मला बोलण्याचा कॉन्फिडन्स इथून आहे. ज्यावेळेस मी लॉकडाऊन मध्ये मुलांना ट्युशन घेत होते, म्हणजे ऍज एक शिक्षक, टीचर म्हणून आणि कॉलेजला लेक्चरर म्हणून मी जॉब केलाय. सो आय हॅव अ कॉन्फिडन्स टू स्पीक. आणि मी कॅमेरा पण बऱ्याच वेळा फेस केलाय. मला स्टेज डेअरिंग पण आहे डान्समुळे. सो तुम्ही छोटासा कॉन्फिडन्स बिल्ड आहे ऍटलीस्ट फक्त इंटरव्ह्यू मध्ये बोलण्यासाठी. तर क्वेश्चन असे आहेत, हा जॉब तुला कसा भेटला, त्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये कसं बोलायचं, आणि वर्क फ्रॉम होम कसं शोधायचं, त्यानंतर इंग्लिश कसं शिकायचं, आणि आम्ही पण ब्लॉगिंगचं चॅनल चालू करू का. ब्लॉगिंगचं मला माहिती नाही, बट मी जे छोटे क्वेश्चन्स आहे जे एज्युकेशन रिलेटेड आहे, हाऊ टू बिल्ड कॉन्फिडन्स, इंग्लिश कसं शिकायचं, जॉब कसा शोधायचा. तर मी आता एक तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवते की जे माझे कम्प्युटर इंजिनिअरिंगचे, आयटी इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट आहे डिप्लोमा डिग्रीचे, जॉब कसा शोधायचा आणि कंपनीज कशा शोधायच्या जॉबच्या आधी. त्या जॉब शोधण्यासाठी कंपनीचे नाव आणि त्यानंतर एचआरचा ईमेल किंवा वेबसाईट, रिझ्यूम कसा अपलोड करायचा ते. मी स्क्रीन आहे बघा. सपोज मी लास्ट इयर होते अहमदाबादमध्ये. तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये जॉब सर्च करा जिथे राहताय किंवा घरून जॉब सर्च करताय. तर ओके, तर मी सर्च केलं सॉफ्टवेअर कंपनी इन अहमदाबाद. ओके, सर्च. सपोज मी क्लिक केलं रिन्स ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाईटवर. ओके, स्क्रोल करायची वेबसाईट लास्टला एकदम. तर इथे आहे फॉर जॉब आणि नंबर दिला आहे. तर तुम्ही या नंबरला कॉल करून विचारू शकता की व्हॅकन्सी आहेत की नाही, किंवा त्यांच्या हा आहे नंबर. ओके, कॉल करू शकता. त्यानंतर आहे इथे IN जे दिले म्हणजे लिंक्डइनचं पेज आहे, तिथं क्लिक करायचं. तर त्यांचे लिंक्डइन पेजवर आलो आणि जे जॉब्स आहे का, तर जॉब्स इथे पोस्ट नाही आहे, बट अबाउटमध्ये जाऊ शकतो आणि इथे आपल्याला एक ईमेल पण मिळेल आणि नंबर पण. इथे त्यांनी सेलचा नंबर दिला आहे, बट काही कंपन्यांचा डायरेक्ट HR पण नंबर असतो. ओके, फॉर एक्झाम्पलसाठी ही एक कंपनी झाली. मी अजून एक बघते. सपोज ही घेऊया, मॅक्सचेन. वेबसाईटवर जाऊ, स्क्रोल. इथं आहे करिअर ऑप्शन, करिअर्सवर क्लिक करते. ओके, तर इथे आले हे जे आहे व्हॅकन्सी आहेत, किंवा तुम्ही ईमेल करू शकता info@maxchinTechnology.com किंवा कॉल करू शकता. ओके.
याच्यातला ईमेलला तुम्ही तुमचा रिझ्यूम आणि ईमेलची बॉडी पाठवायची की सब्जेक्ट ऍप्लिकेशन फॉर दिस आणि तुमचं स्किल नॉलेज काय असेल ते आणि तुम्ही काय अप्लाय करताय व्हॅकन्सी असेल तर मग ते तुम्हाला एक व्हॅकन्सी असेल तर रिटर्न कॉल करता रिझ्यूम बघून किंवा मेसेजला अनफॉर्च्युनेटली ऍज युजल मेसेज येतो. ओके. आणि त्यानंतर हे झालं आजच्या पुरतं. तर मी आज फक्त एवढंच सांगते. आज खूप लेट झालाय व्हिडिओ टाकायला, तरी पण जॉब कसा सर्च करायचा म्हणजे कंपनी सर्च कशी करायची आणि सर्च केल्यानंतर ईमेल कसा फाइंड करायचा आणि अप्लाय कसं करायचं. ओके. तर उद्या मी सांगेल हाऊ टू बिल्ड कॉन्फिडन्स आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया ज्यांचं 12वी झालंय, 12वी नंतरच लग्न झालंय, एज्युकेशन झाले, 12वी नंतर कसा जॉब शोधायचा घरून, त्यानंतर घरून काय काय ऑप्शन तुम्ही करू शकता. ओके. सो दॅट्स फॉर टुडे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. भेटूया उद्या.